नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आज वैरणीचं काम नव्हतं, वैरण आपली ऑलरेडी होती। तर मग वैरण असल्यामुळं आपण आज गाय धुवायचं काम करतोय। तर आपल्याकडं ट्रॅक्टर ब्लोअर आहे, 600 लिटरचा ब्लोअर आहे, ते भरून आणलाय। त्यातच थोडं निरमा वगैरे टाकून हे केलेलं आहे आणि त्याच्यानं आपण गाई धुवून घ्यायला चालू केले। हे असं प्रेशरनी STPच्या हे करतोय आणि मागे एक गडी येतो का तिकडून यायला लागलाय। तो आता ब्रश घेऊन प्रत्येक गाईला ब्रश करून त्याच्यानंतर अजून STPनी धुवून घ्यायचे आहेत गाई। तर थोड्या थोड्या दोन चार गाई बांधून घेऊन आपण धुवायला चालू केलेलं आहे। तर ह्याच्या आधी मी कधीच गाई धुतलेल्या नव्हत्या, म्हणजे गेल्या वर्षी आपण नोव्हेंबर 2023 पासून गोठा आहे आपला, कधी गाई धुवण्याचा प्रयत्न केला नव्हता आपण। पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की गाई धुल्यामुळं थोडंफार दूध वाढतं, त्यांचं ब्रशिंग केल्यामुळं थोडंफार दूध वाढतं। मग त्या प्रकारे आपण हे करून घेतोय। मग आता इथून पुढं प्रत्येक आठवड्यात 2 वेळा आपण गाई धुण्याचा आपला शेड्यूल लावणार आहे, म्हणजे एक सोमवार आणि एक गुरुवार अशा पद्धतीनं। तर हे असं करायचं आहे आपल्याला। आणि ही जी पुढं दिसताय तुम्ही मध्ये जागा जी मोकळी दिसते तिथे एक आपल्याला खांब रवायचा आहे आणि तिथं खांब रवून, म्हणजे ती मागची जी काळी गाय दिसते तुम्हाला, ही मागची गाय ती शिफ्टी हलवते, ती तिच्यापाशी एक खांब रवायचा आहे। आणि ग्रूमिंगसाठी त्यांना एक असं कात्या वगैरे गुंडाळून चांगलं त्यांना घासून घेता यावं ह्या पद्धतीने करायचं आहे। ह्याच्या आधी मी केलं पण ते लाकडी खांब जरा मजबूत नसल्यामुळे तो मोडून गेला, आता जरा जास्त मजबूत करून घ्यायचं आहे। तर ते गायींना घासून घ्यायला आवडतं, गायींना आंघोळ करून घ्यायला आवडतं। मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्या। बघू, आज मी गाई धुवून घेतोय, संध्याकाळी दुधात काय हे बघा, हा भैया मस्तपैकी त्यांचं ग्रूमिंग करून घेतोय। तर मित्रांनो, आपण गाई सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत। तर ह्या 600 लिटरच्या ब्लोअरनं आपल्याला 2 ब्लोअर पाणी लागलं, म्हणजे 1200 लिटर पाणी लागलेलं आहे। गाई सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर लगेच आपण 20 लिटरचा ही पाटीवरला पंप जी आहे ह्यानी आपण टिकटॅक फवारून घेतोय MHDचा। तर टिकटॅकचं प्रमाण आपण घेतलेलं आहे लिटरला 2 मिली, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 40 मिली टिकटॅक आपण वापरलेला आहे। तर त्या टिकटॅकमध्ये हे भैया बोलले ते ज्या गोठ्यात आधी कामाला होते तिकडे ते टिकटॅकमध्ये निरमा आणि मीठ थोडंसं टाकत होते। मग आपण ते 20 लिटरच्या पंपामध्ये 10 रुपयाचा व्हीलचा निरम्याचा पोडा आणि एक अर्धा किलो मीठ, आपलं जे मोठं मीठ आहे गायींना जे वापरतो आपण खाण्यासाठी तेच वापरले। तर असं टिकटॅक, निरमा आणि मीठ असं तिन्हीच मिक्स करून आपण फवारायला लागलोय। तर गायी सगळ्या एकदम चकाचक स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। गोचडांचं प्रमाण बघू शकता तुम्ही, थोडंसं जास्त आहे हे बघा। तर आपण आता त्यासाठी फवारून घेतोय। ह्याचा रिझल्ट, ही MHDचं टिकटॅक जे आहे ह्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे। पण गोठ्यामध्ये जर ही गोचडं जी आहेत त्यांना लपायला अशी जागा नको आहे, कुठं असं दगडं किंवा असं काही जर असतं ना त्याच्या खाली जाऊन गोचडं लपतात। मग तो गोठा जर असता पूर्ण शेण जर असतं मोकळं तर जास्त प्रमाणात होत नाहीत। आमच्यात थोडं कसं होतं, आधी मुरुम जास्त होतं आणि इकडं साईडला इकडं दगडं वगैरे जरा जास्त होते। पुन्हा तिथं दावणी खाली बघा तुम्ही, तिथं पण थोडी जरा दगडं वगैरे आहेत, त्यामुळं गोचडी जे आहेत त्यांना लपायला जागा भेटते। तर गोचडांना लपायला जागा सोडायची नाही आपण, तसं केलं तर गोचडं लवकर आपली कवर होतात आणि आठवड्यातून 2दा तरी किमान गायी धुवायच्या आहेत, त्यामुळे पण गोचडं बऱ्यापैकी कंट्रोल होतील। तर गोचडं कंट्रोल करणं लय महत्त्वाचं आहे। गोचडापासूनच बाकीचे जे रोग आहेत, लंपी बिंपी ह्यांच्यापासूनच चालू होते। तर मी पण आता आठवड्यातून 2दा गायी धुणं चालू करणार आहे। तर हे बघा, ह्या बह्यांनी इकडून सगळ्या गाया फावरत आणलेल्या आहेत, एक 2-3 गाया राहिलेत, तेवढं फावरून झालं का विषय संपला आपला। तर कुणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद।